ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आपण ह्या ब्लाऊजचे 3 पार्ट केले होते, 2 पार्ट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। आता हा लास्ट आणि थर्ड पार्ट आहे आपला। पहा, अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज पूर्णतः रेडी केलेला आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला वरमाई नाव असं स्टिच करायचं आहे, स्टिक करून घ्यायचं आहे। पहा, हँडवर्क करणार आहोत आपण। तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजवरती मी नाव कसं केलेलं आहे ते पूर्ण इन डिटेलमध्ये दाखवणार आहे। प्लीज आपला व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। चला तर पाहूया आपण आता ह्याच्यावरती नाव कसं करणार आहोत ते। हा ब्लाऊजचा पहा अशा पद्धतीने लुक केलेला आहे आपण। आता याला काय मटेरियल लागणार आहे काय नाही ते मी दाखवणार आहे। स्लीवची डिझाइन जी आहे ती पण मी टाकलेली आहे, त्याच्यावरती मी काय काय वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने लुक दिलेला आहे। त्याच पद्धतीने आपण ह्याचा बॅक पार्ट कसं स्टिच केलेला आहे, नेट कसं त्याच्यामध्ये आपण लावलेलं आहे, याविषयी पूर्ण डिटेल व्हिडिओ मी पार्ट 2 मध्ये टाकलेला आहे। ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा, तुम्हाला दोन्ही विषयी माहिती भेटणार आहे। आता हे पहा, ज्या पद्धतीचा आपला नेक आहे त्या पद्धतीचं मी साडीमध्ये जो आपला पेपर निघतो ना त्या पेपरवरती व्यवस्थित असं आपला नेक ड्रॉ करून घेतला। त्यानंतर पहा, वर माई असं नाव मी पेन्सिलने ह्यावरती लिहून घेतलेलं आहे। मला जिथे ते नाव करायचं आहे त्या ठिकाणी पहा मी व्यवस्थित असं नाव करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पेपर आपण खालच्या साईडला ठेवला, जसा नेक ड्रॉ केला होता सेम त्याच पद्धतीने त्यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं पूर्ण मिडलमध्ये नाव येईल या हिशोबाने घेतलेलं आहे। पहा, अशा पद्धतीने पूर्ण चारही आपण त्याला सगळ्या बाजूने असं पिनअप करून घेतलेलं आहे, छोटे छोटे पिन लावून घेतलेले आहेत। आता त्यासाठी पहा मी ती 2 प्रकारची अशी चेन वापरलेली आहे, एक डायमंडची वापरलेली आहे आणि एक छोट्या मोत्यांची वापरलेली आहे, जे आरी वर्कसाठी वापरलं जातं। आणि B7000 हा वाला जो ग्लो आहे तो मी यूज केलेला आहे। हा निघत नाही, व्यवस्थित अशी याने आपल्याला नाव स्टिच करता नाव चिपकवता येणार आहे। पहा, वचा जो लाईन आहे ती मी आधी एक वेळ ट्राय करून पाहिली, कारण माझंही हे फर्स्ट टाईम आहे, त्यामुळे मी फर्स्ट आधी वची जी लाईन आहे ती आधी एक वेळा स्वतः आधी ट्राय करून बघितली आणि त्यानंतर पहा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे। आता आपण वचा जो आहे तो एक जी सरळ रेषा आहे ती आपण 3 पट्ट्यांमध्ये चिपकवलेली आहे। पहा, त्याच पद्धतीने आता आपण बाजूची जे आहेत ते पूर्ण चिपकवणार आहे। जी मण्याची चेन आहे ती सर्वप्रथम आपण लावून घेतली, त्यानंतर पहा आता ग्लू लावलेला आहे आणि त्यानंतर पहा आता ही डायमंड जी आहे ही डायमंडची चेन आपण तिथे लावून घेणार आहोत। व्यवस्थित अशी आपल्याला 3 स्ट्रीप अशा त्यासाठी वापरायच्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने जेवढी त्याची साईज आहे तेवढी घ्यायची आपल्याला, त्यानंतर कट करून टाकायचं आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असं आपण 2 चेन लावून घेतल्या। आता परत आपल्याला तिसऱ्या वेळेस त्याच्यामध्ये परत ही बॉल चेन जी आहे ती लावून घ्यायची आहे। एक बॉल चेन, एक डायमंड चेन आणि त्यानंतर परत बॉल चेन, असं आपल्याला 3 पदरी हे नाव करून घ्यायचं आहे। पहा, व्यवस्थित नाव फक्त जेव्हा आपण लिहितो ना त्यावेळेस व्यवस्थित लिहायचं आहे। ते लिहितानाच मी त्याला तेवढ्या साईजमध्ये लिहिलेलं होतं, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे। आपली चेन जी आपण लावणार आहोत ना ती एक वेळा आपण व्यवस्थित मोजून बघायची आहे। पहा, आणि त्यानंतर आपल्याला ती लावायची आहे। आता व्यवस्थित नाव असं पूर्ण असं रुंदमध्ये करून घेतलं की आपल्याला लावण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही। आता र जो आहे तो कट करूनही तुम्ही लावू शकता आणि डायरेक्ट असा रही बनवू शकता। मी डायरेक्टच र असं नाव बनवलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये काही एवढं जॉईंट करण्यासारखं मला वाटलं नाही, त्यामुळे मी इथे काही आपली चेन कट केलेली नाही आहे। जेवढी आपण जसं नाव लिहिलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने आपण खालच्या साईडने करून घ्यायचं आहे। लेंथचा विचार करायचा आहे, व्यवस्थित बघून घ्यायचं एक वेळा आपल्याला कितपर्यंत चेन लागते त्या हिशोबाने, आणि ती कट करून घ्यायची आहे। लावताना थोडा इश्यू येत होता, काल सकाळी माझ्या हातात मशीनची सुई शिरलेली आहे। प्लीज मैत्रिणींनो समजून घ्या, थोडं मागे पुढे करण्यामध्ये मशीनमध्ये हात गेलेला आहे, खूप त्रास होत होता। परंतु आता 2 व्हिडिओ टाकले तर तिसराही टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे पहा मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे। नाहीतर माझी कंडिशन नव्हती की मी काल तुम्हाला म्हणजे हे दाखवू, त्यामुळे मी मशीनचं काम न करता आता हेच केलेलं आहे। शेवटी करावं तर लागतंच आपल्याला। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण लावून घेतलेलं आहे। पहा, खूप सुंदर अशा पद्धतीने लास्टपर्यंत नाव आपलं तयार झालेलं आहे। घरच्या घरी आपण 4 पैसे एक्स्ट्रा कसे मिळवायचे याविषयी पहा थोडंसं आपण स्वतः प्रयत्न केला तर आपल्याला सगळं काही येणार आहे। पहा, सुरुवातीपासून प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट येते असं नसते, आपण जर प्रयत्न केला तर आपण कुठलीही गोष्ट शिकू शकतो, कुठली फील्ड असू द्या। पहा, त्याच्यामध्ये मन लावून जर केलं आपण, आपल्याला जर इच्छा असेल प्रत्येक गोष्ट शिकायची तर अशक्य असं काहीही नसतं। पहा, आरीवर्क करतात ते लोक, मी काही आरीवर्कचा क्लास वगैरे केलेला नाही आहे, जे आहे ते तुम्हाला मी समोर सांगते, परंतु मी
कुठलीही गोष्ट मला येत नाही असं मी कधी विचार करत नाही. येत नाही असं बोललं तर आपल्याला काही येणार नाही. त्यामुळे काय आहे, आपल्याला नाही जरी आलं ना तरी करणं आपल्या हातात आहे. प्रयत्न करणं, नक्की प्रयत्न केला तर आपण 101% कधी ना कधी यशस्वी होणार आहोत. आणि ज्या फील्डमध्ये आपण उतरलेलो आहोत त्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती असायलाच पाहिजे आहे. ही मी माझ्या हिशोबाने अंदाजाने फर्स्ट टाईम मी आरी वर्क ब्लाऊज असा वर्क करत आहे. पहा, जे खरं आहे ते बोलण्यामध्ये काही हरकत नसते आणि कधीही जे खरं आहे तेच माणसाने बोलायला पाहिजे, त्यानेच आपली प्रगती होते. हे पहा, आता म शब्दासाठी पहा मी असा पूर्ण फिरवून आहे, तिथपर्यंत चेन तोडलेली नाही आहे. पहा, पूर्ण तिथपर्यंत आहे तशीच मी लावत आहे. व्यवस्थित फक्त आपल्याला काय बघायचं आहे की किती आपल्याला रुंदी आणि उंची आपली किती आहे ना, त्या हिशोबावरती फक्त आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट देऊन घ्यायचं त्याला, चेनला जिथपर्यंत आपल्याला हवी आहे तिथपर्यंत कट द्यायचा. तुम्ही स्टिकनी केलं तरी काय अडचण येणार नाही. माझ्या बोटामुळे मला खूप त्रास होत होता, मला पकडताच येत नव्हती चेन, पण इमर्जन्सी असल्यामुळे पहा मला करावं लागलं. 2 दिवस लेट दिला असतं ब्लाऊज तरी चालला असता, परंतु आपल्याला हा लास्ट व्हिडिओ टाकायचा होता त्यामुळे मी काल घाईघाईने त्याला पहा व्यवस्थित नाव असं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा पहा मचा अर्धा झालेला आहे. आता त्याच्या पुढे जसं तिकडे आपण हाफ सर्कलमध्ये फिरवलेलं आहे ना, बरोबर त्या सरळ रेषेमध्ये आपल्याला किती साईज हवी आहे ना त्या साईजच्या हिशोबाने मी 3 चेन पूर्ण कट करून घेतल्या. आता पुढे करायला थोडंसं सोपं झालं, थोडीशी आयडिया करता करताच येऊन जाते आपल्याला. त्यानंतर मला जेवढं हवी होती ना त्याची रुंदी तेवढ्या हिशोबाची मी तिन्ही चेन बरोबर मोजून अशा कट करून घेतल्या आणि त्यानंतर त्या लावून घेतल्यात पहा व्यवस्थित अशा. आता सरळ उंची किती हवी आहे आपल्याला ती एक चेन लावून बघायची व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने एक चेन लावून पूर्ण बघितली मी, मला कितीपर्यंत हवे होते बॉल तिथपर्यंत मी फर्स्ट चेन ही जी आहे ती कट करून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता त्यानंतर पहा अशाच एवढेच म्हणजे उंचीच्या ज्या आहेत त्या मी पूर्ण 6च्या 6 कट करून घेतल्या, कारण आपल्याला माचा कानाही द्यायचा होता. त्यासाठी 3 आणि ह्या 3 अशा मिळून आपल्याला 6 लागणार होत्या. त्यामुळे मी त्याचबरोबर रुंदीच्या जेवढ्या उंचीच्या आहेत तेवढ्या पहा तिन्ही स्ट्रिप मी कट करून घेतल्या. त्याने लावायलाही सोपं गेलं आणि कामही पटकन होते आपलं. आता एक बॉल चेन लावली, त्यानंतर आपण ही डायमंडची चेन लावून घेतलेली आहे पहा. त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला परत आपल्याला एक बॉल चेन अशी लावून घ्यायची आहे. किती सुंदर असं घरच्या घरी आपण आरी वर्क करू शकतो पहा. केलं तर काहीच अवघड नाही आहे. प्रत्येक गोष्ट आपण शिकण्याचा फक्त प्रयत्न करायला पाहिजे, सगळं काही येते आपल्याला. आता मध्ये पहा किती अंतर आपण ठेवलं आहे त्याच हिशोबाने इथेही ठेवायचं आहे. जेव्हा आपण लिहितो ना त्यावेळेसच नाव व्यवस्थित लिहून घ्या की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. घरच्या घरी तुम्ही कुठल्याही प्रकारचा असा ब्लाऊज तयार करू शकता, खूप सोप्या पद्धतीने करू शकता. एक वेळा नक्की ट्राय करून पहा, ट्राय केल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्याला येणार नाही आहे. अशा पद्धतीने पहा आता आपला हा मा शब्द तयार झाला. आता फक्त लास्ट राहिला ईसाठी पहा, इथे वरच्या साईडला मी एकदम छोटेसे असे 3 घेतलेले होते. बॉल चेनची 4 बॉल असतील एवढ्या हिशोबाचेच फक्त मी कट करून घेतले. मला जेवढं हवं होतं ते मी बरोबर मोजतच त्याला व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे. स्टार्टिंगला मला समजलं नाही की एक मापाचे 3 चेन कट करू, त्यामुळे मी केलं नाही. पण त्यानंतर मला थोडी आयडिया येऊन गेली तर मग मी पूर्ण आधी कट करून घेतल्या मला हवे तेवढे चेन आणि त्यानंतर फटाफट अशा अटॅच करून घेतल्या. हे पहा, एक वेळा कोणीही चुकतं, चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही आणि चुकणं हे खूप गरजेचं असते, कारण नाही चुकलं तर आपल्या कामाची किंमत आपल्याला राहत नाही. त्यामुळे चुकूनच शिकलं तोच माणूस आयुष्यात पुढे जातो. पहा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. एक वेळा ट्राय करायचं, बरोबर प्रत्येक गोष्ट आपल्याला येते. असं नाही की येत नाही म्हणून. एकदा चुकेल दुसऱ्या वेळेस बरोबर येईल. करता अनुभव बरोबर येतो आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण असे मी तिन्ही चेन आता सेम मापाच्या कट करून घेतल्या. त्यानंतर त्या व्यवस्थित अशा ईच्या मापाने आपल्याला आता करून घ्यायच्या आहेत. ई नाव असं आपल्याला करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने हा खूप छोट्या साईजचा ब्लाऊज होता, त्यामुळे मला नावही खूप छोटं लिहावं लागलं. थोडीशी हेवी साईज राहिली असती ना अजूनही नाव मोठं करता आलं असतं, परंतु त्याची बॅकची तेवढी जागा नव्हती आणि पूर्ण नेट लास्टपर्यंत जर केलं असतं तेवढं सुंदर वाटलं नसतं. त्यामुळे मी दोन्ही बाजूनी थोडी जागा सोडून दिली आणि हे पहा अशा हिशोबाने मिडलमध्ये नाव घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पहा तुम्ही छोटे स्टोनही अटॅच करू शकता, पण ते एकदम छोटा ब्लाऊज आहे त्यामध्ये अजून लावलं तर ते एकदम भटभट असं दिसत होतं. मी ट्राय करून बघितलं ठेवून त्याच्यावरती, परंतु एक्स्ट्रा जर आपण ह्याच्यामध्ये अजूनही वर्क काय वापरला ना तर तो खूप बटबटीत ब्लाऊज दिसत होता. त्यामुळे मी नाही लावलं. एवढं नाव मला एकदम परफेक्ट वाटलं, त्यामुळे मी एवढ्यावरतीच हे केलेलं आहे. जर तुमच्याकडे मोठ्या साईजचा जर ब्लाऊज आला ना तर ह्यामध्ये तुम्ही अजूनही स्टोन वगैरे साईडला जे आहेत ना तिकडे चिकटवू शकता, त्याने अजूनही सुंदर लुक येईल आपल्या ब्लाऊजला.
हे पहा अशा पद्धतीने ईचा असा हा पोर्शन झालेला आहे। आता खालच्या बाजूने आपल्याला इथे हे पहा असे 3 स्ट्रिप परत कट करायचे आहेत। किती साईज लागते आपल्याला तेवढी मोजून घ्यायची आणि त्या पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि फटाफट असे चिकटवून घ्यायचे। ह्याला बनवायला खूप वेळ लागतो मैत्रिणींनो, माझे पूर्ण 1.5 तास गेलेला आहे एवढं नाव करण्यामध्ये, कारण दिसतं एवढं सोपं कुठलंच काम नसते, परंतु करून पण पाहायला पाहिजे। आपण शिकलं तर आपल्याला सगळं काही येणार आहे, नाही शिकलं तर काहीच येणार नाही। पहा मी फर्स्ट टाइम ट्राय केलं आहे, माझं तुम्हाला कसं वाटलं हे छोटीशी कमेंट करून नक्कीच सांगा, ज्याने मला अजूनही नवनवीन पद्धतीच्या अशा डिझाईन बनवण्यासाठी व तुम्हाला दाखवण्यासाठी उत्साह येणार आहे। एक छोटी कमेंट नक्की करा मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडतो की नाही आवडतो मला काही समजत नाही। थोडंसं जर तुम्ही कमेंट केली तर मलाही अजून व्हिडिओ नवनवीन शिकवण्यासाठी आणि बनवण्यासाठी उत्साह येणार आहे। जर आवडलं असेल तर नक्की एक छोटीशी कमेंट करून सांगा। नाही आवडलं, माझ्या कामामध्ये काही तुम्हाला थोडंसं कमी जास्त वाटलं तेही नक्की सांगा। मी जरी तुम्हाला सांगत असले तरी तुमच्याकडून मला काहीतरी शिकायला भेटायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि मी प्रत्येक ठिकाणी नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते नेहमी। तुम्ही मला काहीतरी तुमच्याकडे असेल तर अजूनही याच्यामध्ये काही सजेशन देऊ शकता, कारण आपला हा ब्लाऊज आता उद्या किंवा परवा जाणार आहे, त्यामुळे तुम्ही मला अजूनही सांगितलं तरी मी याच्यामध्ये अजून दुसरी पण काही चेंजेस करू शकते। पहा आता अशा पद्धतीने आपण जी आता ईचा वरचा जो आहे पोर्शन तो आपल्याला बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला किती मोठी चेन लागणार आहे त्या हिशोबाने बघून घेतलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने एक लावून बघितली, त्याच मापाने आपण बरोबर तिन्ही कट करून घेतलेले आहेत। आता किती छोटी किती मोठी झाली हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुसरे जे आहेत ते आपल्याला तिकडे लावून घ्यायचे आहेत त्या हिशोबाच्या कट करून। 3 चेन वापरलेले आहेत, त्याने ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे। व्हिडिओमध्ये जेवढी क्लॅरिटी दिसत नाही तेवढा समोर ह्याचा लुक खूप सुंदर, म्हणजे खूपच सुंदर दिसत होता असा एकदम। तुम्ही डे किंवा नाईटला कुठेही हा ब्लाऊज घातला ना तरीही खूप सुंदर असा लुक येणार आहे ह्या ब्लाऊजचा। अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळा घरी ट्राय करून पहा। नवरीचे ब्लाऊज घेण्याची रिस्क घेऊ शकता तुम्ही, मी स्वतःवर करून पाहिले त्यामुळे मला विश्वास आहे। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही वेगळं वाटलं तर नक्की मला छोटीशी कमेंट करून सांगा। हे पहा अशा पद्धतीने स्टिच आपलं नाव हे चिटकवून झालेलं आहे। आता मी ह्याला फक्त 10 मिनिटाचा मध्ये गॅप दिलेला आहे आणि त्यानंतर पटकन लगेच ह्याचा मागचा कागद काढून टाकलेला आहे, हे लक्षात ठेवा। लगेच काढायचा आहे, जास्त वेळ जर राहिला ना तर तो काढण्यासाठी खूप अवघड जातो आपल्याला। 10 मिनिटामध्ये बरोबर हे नाव एकदम सुकलेलं होतं आणि त्यानंतर मी ते काढून घेतलेलं होतं। अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे आजचा। आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।